श्री स्वामी समर्थ. सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि 6 एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्र असणार आहे. चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवीच्या अनेक रूपांची उपासना करत असतो आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा कुळाचार असतो तो म्हणजे देवीची ओटी भरणं. या दिवसांमध्ये जरी तुम्ही तुमच्या घरामध्ये घट बसवले नाही तरीही चालतील, पण आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही भरलीच पाहिजे, कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करण्याचं काम करत असते. तर ही ओटी भरत असताना तुम्हाला ही ओटी कशी भरायची आहे, कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर कोणता मंत्र म्हणून आपल्याला ही ओटी भरायची आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ही ओटी जी आहे तर ती भरू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका ताटामध्ये एक छान साडी ठेवायची आहे. साडी नवीन असावी, त्यावरती ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. थोड्याशा हिरव्या ज्या बांगड्या असतात तर त्या ठेवायच्या आहे. शृंगाराचं सर्व साहित्य तुम्ही ठेवू शकता. हळदी कुंकू ठेवायचं, एक नारळ ठेवायचा आहे, गजरा ठेवायचा आहे, यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आहे, एखादं फळ ठेवायचं आहे आणि एखादं लाल फूल जे असतं तर ते ठेवायचं आहे. खोबऱ्याचा छोटासा तुकडा जरी ठेवला तरीही चालेल. बांगड्या, टिकली, त्याचबरोबर शृंगाराचं जे काही साहित्य असेल ते सर्व ठेवून तुम्हाला आपल्या हातामध्ये ही ओटी धरायची आहे आणि त्यानंतर आपल्या छातीला ती ओटी लावायची आहे आणि तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. देवी आईला सांगायचं आहे की तुझ्या मूळस्थानी येऊन मी ओटी भरू शकत नाही, पण आज या चैत्र नवरात्रीमध्ये घरीच मी तुझी ओटी भरत आहे. ही ओटी तू स्वीकार कर आणि त्याचबरोबर माझ्या मुलाबाळांचं आणि माझ्या घराचं, कुटुंबाचं रक्षण कर. अशा पद्धतीने देवीसमोर ही ओटी आपल्याला ठेवायची आहे. देवीच्या डोक्याकडनं पायाकडे 3 वेळेस ही ओटी उतरवायची आहे आणि देवीसमोर ठेवायची आहे. अशा पद्धतीने ओटी नक्की भरा. नक्कीच तुम्हाला त्याचा जो चांगला अनुभव आहे तर तो येईल. नंतर या ओटीचं काय करायचं तर ती तुम्ही परत घरामध्ये यूज करू शकता किंवा मग एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला जरी दान केली तरीही चालेल. जर शक्य झालं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर कुठे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन ही ओटी तुम्ही तिथेही ठेवून येऊ शकता. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो नक्की करा, त्याचा तुम्हाला फायदा होईल.